नमस्कार. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत विकसित बारामतीच्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पणाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत आपले पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी. ते 3 नंतर हजर राहणार आहेत. श्री अश्विनी वैष्णवजी रेल्वे मंत्री, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राजेश कुमार वर्माजी, श्री संजय लहात्रे, श्री सचिनजी सातव आपले नगराध्यक्ष, श्री उत्तम दिघे, श्री गणेश बिराजदार, उपस्थित सर्वच बारामतीचे विविध संस्थांचे पदाधिकारी, रेल्वे विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी, उपस्थित प्रचार माध्यमांचे सर्वच प्रतिनिधी, आज मोठ्या संख्येने आलेले 3 शाळांचे सर्वच विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच बारामतीकर बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, आजचा दिवस सर मैं मराठी में बात करूंगी. आजचा दिवस आपल्या संपूर्ण बारामतीकरांसाठी अतिशय अभिमानाचा, आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळामध्ये देशातील 75 अत्याधुनिक अमृत स्थानकांचं लोकार्पण आज होणार आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील आपल्या बारामती आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. आणि ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची, गौरवाची गोष्ट आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे खऱ्या अर्थानं न्यू इंडियाच्या गतिमान विकासाचं प्रतीक बनत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा आणि सुरक्षित सुखकर प्रवास ही आजच्या भारतीय रेल्वेची ओळख बनलेली आहे. भारतीय रेल्वेने केवळ प्रवाशाची वाहतूक करू नये तर देशाच्या प्रगतीचं इंजिन बनावं, असं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे. अमृत भारत स्टेशनच्या योजनेच्या अंतर्गत वंदे भारत ट्रेन या सर्व उपक्रमामधून त्यांचं श्रेय आणि ध्येय असं या प्रकारांना दिसत आहे. अमृत भारत स्टेशन योजना ABSS याच्या अंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आयोजित या शुभारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, विकासाची जाणीव आणि सर्जनशीलता वाढावी या उद्देशानं निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन आपल्या बारामतीमध्ये करण्यात आलेलं होतं. सगळ्या मुलांनी शांत बसा. या स्पर्धांमध्ये खालील शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये MES के गजाननराव भीमराव देशपांडे विद्यालय बारामती, MES निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामती आणि या स्पर्धेसाठी माझ्या शहरातील विकसित रेल्वे स्थानकाचं भारतात कसं असेल आणि विकसित भारत घडवण्यासाठी मी काय करेन असे या निबंधाचे आणि चित्रकलेचे विषय होते. या स्पर्धांमध्ये एकूण 2085 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना, विचार आणि कलागुण प्रभावीपणे मांडले हे अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायक गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधातून आणि चित्रकलामधून स्वच्छ, आधुनिक, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि स्वरसाम्य रेल्वे स्थानकाची संकल्पना मांडली. तसेच विकसित भारतासाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्रामाणिकपणा, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या महत्त्वपूर्ण मूल्यांचं महत्त्व अधोरेखित केलं. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या सर्वांचंच मी विशेष अभिनंदन करते. तसेच त्यांनी आपल्या विचारांची जी अभिव्यक्ती
करूनच राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत आपले योगदान दिले, त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं कौतुक करते. आतापर्यंत देशातील 261 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी 75 अमृत स्थानकं देशाच्या सेवेमध्ये समर्पित होत आहेत आणि ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं आणि राज्याची उपमुख्यमंत्री या नात्यानं आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि रेल्वे मंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्रातही रेल्वे प्रकल्पांना वेग आला आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गांवरती काम वेगानं सुरू आहे. बारामती रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास हे या प्रयत्नांचा एक भाग आहे. हा केवळ एक स्टेशनचा पुनर्विकास नाही, तर बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. बारामती ही उद्योग, शिक्षण, कृषी, सहकार्याची पंढरी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या MIDC मधील उद्योगांना कच्च्या मालाची ने-आण करण्यासाठी आणि उत्पादित माल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी रेल्वे ही आपली जीवनवाहिनी झालेली आहे. बारामतीमधील शिक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या आधुनिक स्थानकामुळे अत्यंत सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. बारामती रेल्वे स्थानकाचा इतिहास आपल्याला माहिती आहे की खूप जुना आहे. सुरुवातीला नॅरो गेज नंतर ब्रॉडगेज सेवा सुरू झाली आणि या स्थानकावरून दररोज साधारणतः 1800 प्रवासी प्रवास करत असतात हे आपल्याला माहिती आहे. आपल्या भागातील कृषी उत्पादनं, विशेषतः भाजीपाला, फळं देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये वेगानं पोहोचवण्यासाठी ही आधुनिक रेल्वे आणि तिची सेवा क्रांती घडून आलेली यात शंका नाही. या स्थानकामुळे अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारही वाढतील आणि बारामतीचं नाव आता रेल्वे नकाशावर उजळेल आणि बारामतीच्या वैभवात नवीन एक भर पडेल असा मला विश्वास आहे. सुमारे 11.5 कोटी रुपये खर्च करून या स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय दादा हे उपमुख्यमंत्री असताना आणि मी खासदार असताना केंद्र शासनाकडे, रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा केला आणि या स्थानकाच्या इमारतीची रचना करताना आधुनिकतेबरोबरच आपल्या स्थानिक संस्कृतीचं दर्शन घडवणारी चित्र, कलाकुसर या आपल्याला माहिती की त्या साकारण्यात आलेली आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुलभ प्रवेशाची व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष रॅम्प, लिफ्ट, एक्सेलरेटर आणि 24 तास सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे इथे उभारण्यात आलेले आहेत. स्वच्छ वेटिंग रूम, आधुनिक प्रसाधनगृह, पर्यावरणपूरक सोलर पॅनेल्स या सगळ्यांचा इथे वापर करण्यात आलेला आहे. तसेच स्थानिक परिसरामध्ये स्थानिक हस्तकला आणि उत्पादनाच्या विक्रीसाठी विशेष दालनही इथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे वोकल फॉर लोकल या संकल्पनेला इथे नक्कीच बळ मिळेल अशी मला आशा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नेहमी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास होता आणि त्यातही बारामतीकरांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. बारामतीचा विकास हा राज्यासाठी नेहमीच पथदर्शक राहिलेला आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि वीज यासोबतच आता दळणवळणाची ही सर्वोत्तम साधनं बारामतीत आणण्यासाठी दादा कटिबद्ध होते आणि तोच वारसा पुढे नेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. केंद्र आणि राज्यातही आपलं सरकार आहे. या डबल इंजिन सरकारमुळे आज अनेक विकासाची कामं गतीनं पूर्ण होताना आपण सगळेजण पाहत आहोत आणि याची नोंद आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. बारामती रेल्वे स्थानकाचा आधुनिक प्रवासी स्नेही पुनर्विकास केल्याबद्दल रेल्वे मंत्रालय, रेल्वे विकास निगम लिमिटेड, स्थानिक रेल्वे अधिकारी आणि सर्व अभियंत्यांचं मी मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. हे सुंदर, देखणं आणि आधुनिक रेल्वे स्थानक आता आपल्या सर्वांचंच आहे. त्याची स्वच्छता राखणं, त्याचं सौंदर्य जपणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या नूतनीकरणामुळे बारामतीच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास मी व्यक्त करते आणि सर्व बारामतीकरांना या अमृत स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द मी इथेच थांबवते. जय हिंद,
जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.